नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. झी 24 तास या महाराष्ट्रातल्या पहिल्या आणि अग्रगण्य वृत्तवाहिनीला 15 वर्ष पूर्ण होतात आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्र 2030 समृद्धीचा मार्ग या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर आता आहेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. सरांचं आपण स्वागत करूया या विशेष कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर, स्वागत तुमचं. नमस्कार सर, सगळ्यात पहिल्यांदा चर्चेला सुरुवात करताना मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक असुरक्षितता आहे आणि ती दूर करण्यासाठी नेमकी काय पावलं उचलावी लागतील असं आपल्याला वाटतंय? बघा, खरं म्हणजे कुठल्याही उद्योगाकरता सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते इन्फ्रास्ट्रक्चर असतं, कायदा सुव्यवस्था असते आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस. खरं तर महाराष्ट्र हा नेहमीच चांगल्या कायदा आणि सुव्यवस्थेकरता ओळखला गेला आहे, चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर करता ओळखला गेलेला आहे. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्योजकांना धमकावणं, उद्योजकांकडनं वसुली करणं हा एक मोठा प्रकार सुरू झालाय. ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या संदर्भातला जो फोकस आहे तो जवळजवळ संपलेला आहे. आज आपण बघा, आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे 5 वर्ष ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये होतो त्या 5 वर्षातले 4 वर्ष आम्ही सातत्याने देशात इन्व्हेस्टमेंटमध्ये नंबर 1 होतो आणि विशेषतः एफडीआय मध्ये नंबर 1 होतो. आणि त्यातले 1 वर्ष तर असं होतं की आम्ही 47% इन्व्हेस्टमेंट एकूण इन्व्हेस्टमेंटच्या ही आणली होती. म्हणजे आमच्या नंतरची राज्य गुजरात, दिल्ली, कर्नाटक तिन्ही मिळून देखील आमची एवढी इन्व्हेस्टमेंट नव्हती. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र हा 4थ्या, 5व्या, 6व्या क्रमांकावर एफडीआय मध्ये गेलाय. तर एकमेव कारण आहे की ईज ऑफ डुईंग बिझनेसवरचा सगळा फोकस संपलेला आहे. उद्योजक आल्यानंतर त्या उद्योजकाला जर हे वाटलं नाही की या ठिकाणी मला काम करता येईल, कामाकरता कोणी अडवणार नाही, या ठिकाणी भ्रष्टाचार होणार नाही, अधिकारी कर्मचारी माझी अडवणूक करणार नाही, या ठिकाणी लायसन्स राज येणार नाही, असं वाटलं तरच तो येतो. पण आता पुन्हा एकदा आपण ईज ऑफ डुईंग बिझनेसचा फोकस संपवल्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मला असं वाटतं की सरकारने तात्काळ याकडे लक्ष दिलं पाहिजे. आज विशेषतः जे फेक माथाडी आहेत, म्हणजे माथाडी चळवळीला आमचं समर्थन आहे, पण इतक्या मोठ्या प्रमाणात फेक माथाडी तयार झाले आहेत आणि त्यांचा सुळसुळाट आहे. आपण आता महाराष्ट्राचं जे औद्योगिक मॅग्नेट आहे, पुण्याचा परिसर, या परिसरामध्ये कुठल्याही उद्योजकाला सांगा तर तो हे सांगतो की आम्हाला या फेक माथाडींना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हप्ते द्यावे लागतात, अन्यथा ते आमचं काम चालू देत नाही, ते कोणी कामाला येत नाही, ते त्या ठिकाणी फक्त तेवढे हप्ते घेऊन जातात. अशा प्रकारे हे जे फेक तयार झालेले आहेत ते फेक लोक देखील या ठिकाणी कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्थेचा बडगा त्यांनाही दाखवण्याची आवश्यकता आहे. पण ते अनेक वेळा विविध पक्षांशी जुडलेले लोक असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही, असं देखील काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अगदी खरं. खरं तर देवेंद्र फडणवीस सरकार म्हटलं की समोर येते ते जलयुक्त शिवार योजना. सर, तुमच्या काळातली आणि तुमची सर्वात महत्त्वाकांक्षी असलेली ही जलयुक्त शिवार योजना राज्यासाठी एकतर किती फायद्याची ठरली आणि त्या योजनेबाबत सरकारचं सध्याचं धोरण योग्य आहे का, आपल्याला काय वाटतं? बघा, जलयुक्त शिवार योजनेच्या संदर्भात आपण जर बघितलं तर आता मी बोलण्यापेक्षा आता जो सरकारने रिपोर्ट पीएससी ला सादर केलेला आहे तो रिपोर्ट पुरता बोलका आहे. मुळातच सीएजी समोर ज्यावेळेस हे सगळं प्रकरण गेलं आणि सीएजीने काही प्रकरणांमध्ये खुलासा मागितला, राज्य सरकारच्या वतीनं जाणीवपूर्वक खुलासा देण्यात आला नाही आणि त्यामुळे पीएससीने एक रिपोर्ट दिला. त्याही रिपोर्टमध्ये कुठेही भ्रष्टाचार म्हटलेला नव्हता, काही त्यांनी गोष्टी व्हायला पाहिजेत त्या झाल्या नाहीत असं सांगितलं होतं. पण आता ज्यावेळेस संपूर्ण खुलासा आला आणि रिपोर्ट पीएससी समोर ज्यावेळेस राज्य सरकारच्याच अधिकाऱ्यांनी मांडला त्यावेळी त्या योजनेमुळे किती प्रचंड फायदा झालाय हे लक्षात आलं. आणि बाकी सोडून द्या, तुम्ही मराठवाड्यातल्या गावोगावी जा, आज लोक त्या योजनेचं नाव घेतायत. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी थांबलेलं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्याचा फायदा विशेषतः शेतकऱ्यांना झालेला आहे. म्हणजे जे लोक माळरानात होते ते आता बगायती शेती करून राहिल्यात किंवा त्या ठिकाणी हॉर्टिकल्चर करून राहिल्यात, फळं झाडं लावून त्यातनं पैसा कमवून राहिलेले आहेत. आणि मुळातच या योजनेचा आत्मा हा लोकसहभाग होता, लोकांच्या सहभागाने तयार झालेली योजना होती. आज मला सांगा, महाराष्ट्रामध्ये एक तरी योजना सुरू आहे का?
जलसंधारणाचं काम हे पूर्णपणे बंद आहे. हं, हं. आणि जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून काढलेल्या टेंडर्समध्ये झालेला घोटाळा हा सर्वश्रुत आहे. त्यामुळे ते टेंडर्स त्या ठिकाणी फायनल होऊ शकले नाहीत आणि कशा प्रकारे त्याचे सगळे रेकॉर्डिंग आले हं, आणि किती मोठ्या प्रमाणात त्याच्यात घोटाळा केला हे देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हं. त्यामुळे एकूणच जलसंधारणाच्या संदर्भात राज्य सरकार अत्यंत उदासीन आहे आणि त्याचसोबत पाण्याच्या संदर्भात आमचं सरकार असताना विशेषतः केंद्र सरकारकडनं 25,000 कोटी रुपये आम्ही त्या ठिकाणी आणले आणि बंद पडलेले प्रकल्प हे आम्ही सुरू केले. विदर्भातले जवळजवळ 100 प्रकल्प, मराठवाड्यातले 20-25 प्रकल्प, अगदी पश्चिम महाराष्ट्रातले टेंभू, ताकारी, म्हैसाळ सारखे प्रकल्प देखील आम्ही पूर्ण करत आणले. हं, हं. परंतु आज मात्र या संदर्भात कुठली कारवाई होताना दिसत नाहीये. हं. विशेषतः समुद्रात वाहून जाणारं जे पाणी आहे, हे पाणी मराठवाड्यामध्ये आणण्याच्या संदर्भात सगळं तयारी आम्ही पूर्ण केली. हं. त्या संदर्भात आम्ही आराखडे तयार केले. जल परिषदेची मान्यता घेतली, जलमंडळाची मान्यता घेतली, जल आराखड्याची मान्यता घेतली. हं. सगळ्या प्राधिकरणाची मान्यता घेऊन ते टेंडर स्टेज पर्यंत आणले. पण आता दुर्दैवाने ते देखील या ठिकाणी पूर्णपणे काम बंद आहे. ही कामं अशी आहेत, की जी कामं मराठवाड्याला दुष्काळमुक्त करू शकतात, पश्चिम विदर्भाला दुष्काळमुक्त करू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये पाण्याचं संकट तर संपवू शकतात, हं. पण पाण्याचा संघर्षही टाळू शकतात. असे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत, मग जो वनगंगा नळगंगा प्रकल्प असेल किंवा अशा प्रकारचे जे काही प्रकल्प आहेत, असे सगळे प्रकल्प आज आपल्याला बंद दिसत आहेत. पाण्यावरचा जो फोकस आहे हा जर आपण योग्य प्रकारे ठेवला हं, हं. तर समृद्ध महाराष्ट्र जो आपल्याला तयार करायचा आहे, हं, हं. तो महाराष्ट्र आपण निश्चितपणे तयार करू शकतो. अगदी खरं आहे. सर, आणखी एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे आत्ता आपण चर्चेदरम्यान प्रश्नाचं उत्तर देताना एका घोटाळ्याचा उल्लेख केला, तो म्हणजे जलसंधारणातला घोटाळा. मात्र सध्या राज्याच्या विविध भागामधून वेगवेगळे घोटाळे समोर येतात आणि अशा घोटाळ्यांमुळे महाराष्ट्र राज्य हे नंबर 1चं कसं राहील? अगदी खरं आहे. मला असं वाटतं, की इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळे यापूर्वी महाराष्ट्रात कधीच झाले नव्हते. असं राज्य जे डिफाईन होतं ते गव्हर्नन्सवर होतं. आज महाराष्ट्रामध्ये गव्हर्नन्स नावाची कुठली गोष्टच आपल्याला पाहायला मिळत नाही. एक तर जेव्हा तुम्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या, पोस्टिंग हे केवळ पैशाच्या आधारावर करता आणि मेरिट दाबवता, त्यावेळी गेलेला अधिकारी हा पैसे कसे काढता येतील याचा विचार करतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक मालिका भ्रष्टाचाराची अशी सुरू होते, की ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात घोटाळे होतात. हं. पण स्वतः बघितलं असेल, मी पुराव्यांसहित सभागृहामध्ये अनेक घोटाळे मांडले, पण सरकार त्याच्यावर समर्पक उत्तर देऊ शकलं नाही. आज एकेका विभागाचा घोटाळा जर आपण बघितला, तर इतका मोठा आहे. केवळ सगळे पैसे कमवण्याच्या पाठीमागे लागले आहेत. हं. आणि इतका जर पैशाचा हव्यास सरकारचे मंत्री, सरकारचे लोक करू लागतील, तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही महाराष्ट्राची इमेज ही पूर्ण देशामध्ये बघा. हं. एक तर हे जे काही पोलीस मधले घोटाळे झाले आहेत बदल्यांचे आणि पोस्टिंगचे, याच्यामुळे संपूर्ण देशात आमची इमेज खराब झाली आहे. हं. आणि आता बाहेरचा माणूस इथे ज्यावेळेस येतो किंवा एखादा व्यक्ती गुंतवणूकदार या ठिकाणी येतो, हं, हं. त्यावेळेस तो घाबरतो. त्याला असं वाटतं की या ठिकाणी गुंतवणूक करायची म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी एक्स्टॉर्शनला सामोरं जावं लागेल. दुसरं असं आहे की सरकारच्या तिजोऱ्या लुटण्याचं जे काम सुरू झालेलं आहे, एक एक टेंडर मॅनेज करणं हे ज्या प्रकारे चाललेलं आहे आणि इतका दुरुपयोग पदाचा ज्या प्रकारे पाहायला मिळतोय, हा मी असं म्हणेन यापूर्वीच्या कुठल्याही सरकारमध्ये मी बघितलेला नाही. सर, आता खरं तर या घडीच्या एका खूप मोठ्या प्रश्नाकडे मला आपल्याला न्यायचं आहे. सगळ्यात जास्त आज राज्यभर चर्चा आहे ती राऊतांनी दिलेला इशारा. काही वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे. त्याच्यामुळे राजकीय वर्तुळाचं, संपूर्ण राज्याचं, सर्वसामान्यांचं लक्ष लागलेलं आहे राऊतांच्या पत्रकार परिषदेकडे. भाजपचे ते 3.5 नेते कोण, या संदर्भातली ते घोषणा करणार आहेत. तुम्ही ह्या इशारा वजा धमकीकडे कशा पद्धतीनं पाहताय? हे 3.5 नेते कोण, तुम्हाला काय वाटतंय? अशा प्रकारच्या धमक्या या सातत्याने गेले 2 वर्ष ही मंडळी देत आहेत आणि संघर्षाला भारतीय जनता पार्टी कधीही मागे हटलेली नाही. किंबहुना पोलिसांचा उपयोग करून आमच्या नेत्यांना प्रचंड त्रास
या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याची अनेक उदाहरणं समोर आहे. सातत्याने पोलिसांचा गैरवापर चाललेला आहे. आजची जी पत्रकार परिषद आहे, ही पत्रकार परिषद जी काही कारवाई आज त्यांच्यावर चाललेली आहे, जी काही कारवाई अनेक नेत्यांवर चाललेली आहे, त्याचा विरोध करण्याकरता ही पत्रकार परिषद आहे. पण मला असं वाटतं, की त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काहीही सांगितलं तरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी धमक्यांनाही घाबरणार नाही, संघर्षालाही घाबरणार नाही. भारतीय जनता पार्टी संघर्षाला तयार आहे. ठीक. काही वेळामध्ये पत्रकार परिषदेतून अनेक खुलासे होतील. मात्र सर, व्हिजन 2030 मध्ये आपण खूप महत्त्वाचे काही मुद्दे मांडलेत आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं खरं तर हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. एकंदरीतच महाराष्ट्राची प्रगती होण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीनं आपण सुचवलेले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि हे सगळे मुद्दे मांडलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर हे होते राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र 2030 व्हिजन या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपले विचार मांडले. त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24